वसई येथील आयझॅक न्यूटन ह्या स्कूलमध्ये 3 दिवसीय विज्ञान आणि गणित या विषयावर भव्य एक्झिबिशन भरविण्यात आले होते। माननीय शिबू नायर सर यांच्या संकल्पनेतून उदयास आलेली कल्पना प्रत्यक्षात साकारली ती सर्व टीचर, विद्यार्थी आणि पालक वर्ग यांच्या अथक प्रयत्नाने। ह्या एक्झिबिशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे विज्ञान आणि गणित या विषयावर आधारित वेगवेगळे प्रोजेक्ट निवडले व त्यांना आपल्या शाळेतील शिक्षकांनी अगदी योग्य रीतीने मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य ह्यामुळे गेले 3 दिवस वसई येथील आयझॅक न्यूटन ह्या स्कूलमध्ये सायन्स आणि गणित या विषयावर आधारित एक्झिबिशन आयोजित केले होते। टीचर, विद्यार्थी यांच्या अथक मेहनतीनंतर तयार केलेले प्रोजेक्ट फायनल रूप दिल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वर्ग यांनी वेगवेगळ्या क्लासरूममध्ये मांडणी करत प्रोजेक्ट शिस्तबद्ध क्रमाने ठेवून प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी विद्यार्थी, पालक तसेच वसईतील वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी व इतर लोकांसाठी खुले ठेवले होते। त्यामुळे वसईतील भरपूर लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला। सदर प्रदर्शनाबाबत मुख्याध्यापिका म्हणजेच शाळेच्या प्रिन्सिपल काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया। नमस्कार, आज आम्ही वसईतील आयझॅक न्यूटन ह्या शाळेमध्ये आलेलो आहोत। ह्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन गेले 3 दिवस झाले भरवलेलं आहे। त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका हे आपल्याला माहिती देतील। नमस्कार, मी आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलची प्रिन्सिपल मिसेस सोफिया लॉइड डिॲब्रिओ। आयझॅक न्यूटन हे आमचे पेट्रन आहेत आणि त्यांचा जन्म जो झाला होता तो 4 जानेवारीला झाला होता। म्हणून प्रत्येक वर्षी 4 जानेवारीला आम्ही आयझॅक न्यूटन ह्या सायंटिस्ट यांना ट्रिब्यूट देत असतो। तर ह्या वर्षी आम्ही विचार केला की साय पाय या नावाने एक सायन्स एक्झिबिशन आपण ठेवूया। कारण आयझॅक न्यूटन यांनी फक्त सायन्स रिलेटेड फक्त ग्रॅव्हिटीचाच नाही शोध लावला, तर मॅथमॅटिक्स रिलेटेड ऑल्सो देवर सो मेनी टॉपिक्स। आणि म्हणून आम्ही विचार केला की सायन्स बरोबर मॅथमॅटिक्स, म्हणून सायन्स, पाय म्हणजे मॅथमॅटिक्स, अशा दोन्ही विषयावर आम्ही मुलांना टॉपिक्स दिले आणि त्या टॉपिक्सप्रमाणे मुलांनी हे प्रकल्प बनवलेले आहेत। आणि थीम जी दिलेली आहे ती आहे रिवाइंड अँड फॉरवर्ड। रिवाइंड म्हणजे आपले ऐतिहासिक जे काही डिस्कवरीज केलेले आहेत त्याचा मुलांनी जो आता प्रेझेंट जे टेक्स्टबुक नॉलेज जे आहे त्यांना ते रिलेट करत आहेत आणि त्याच्यावरून फ्युचरमध्ये काय होणार आहे। तर आपण इनिशियली तुम्ही आल्याबरोबर तुम्ही बघणार की आपण गगनयान केलेलं आहे। तर गगनयान 2025 मधला हा प्रकल्प आहे। तर हा आमच्या मुलांनी आणि शिक्षकांनी दाखवलेला आहे। त्याच्यानंतर फिबोनी असा जो नवीन मॅथमॅटिक्स रिलेटेड म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये त्याचा कसा वापर केला जातो त्याबद्दल देखील मुलं बोलत आहेत। सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपलं वसई, आपण वसईमध्ये राहतो आणि आता आपल्याला माहिती आहे की वसई जी आहे पहिलं खूप ग्रीनरी होती, सध्या ते चेंज होत चाललेलं आहे आणि त्याचा पूर्ण देखावा, वसईचा देखावा, ट्रेडिशनल देखावा हा एक आम्ही क्लासरूम बनवलेला आहे जिथे तुम्हाला झोपडी दिसेल, कोंबड्या दिसतील, अंडी आहेत किंवा भाकरी ती देखील तुम्हाला दिसतील। त्याचं देखील प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। तर वसईची संस्कृती जी आहे ती तुम्हाला इथे दिसेल। त्याचप्रमाणे टाकाऊपासून टिकाऊ ह्या वस्तूंचं देखील प्रदर्शन इथे करण्यात आलेलं आहे। मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे, शिक्षकांनी, आमच्या हाऊसकीपिंग स्टाफनी। तर मी मॅनेजमेंटचे देखील आभार मानते की त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं आणि त्यामुळे आम्ही हे प्रकल्प सादर करू शकले। विशेष मला सांगायचं आहे की हे 3 दिवसापासून आमचं एक्झिबिशन ओपन आहे फॉर ऑल द स्कूल्स इन वसई अँड आय एम सो प्राऊड। मला अत्यंत आनंद होत आहे सांगायला की 25 पेक्षा जास्त शाळा आमच्या शाळेमध्ये हे प्रकल्प बघायला त्या प्रिन्सिपल्सनी इथे त्यांना पाठवलेलं आहे स्टुडंट्सला। सो आय एम थँकफुल टू ऑल द प्रिन्सिपल्स those who have taken this initiative and thank you to all of you for appreciating, motivating all our students and our staff. Thank you so much. Thank you. Thank you very much. चंद्रयान शाळेच्या मुख्य गेट समोर चंद्रयान हवेत झेप घेताना
हुबेहूब चंद्रयानाची प्रतिकृती तयार केली आहे. याबद्दल या शाळेच्या टीचर काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया. नमस्कार, सुप्रभात. माझं नाव प्रतिमा वार्ता. तुमच्या या वसई न्यूजच्या माध्यमाने मी माझ्या शाळेला इंट्रोड्यूस करू इच्छितो. आमच्या या शाळेमध्ये म्हणजे आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलमध्ये 4 व 6 जानेवारी हे सायपाय या नावाने विज्ञान प्रदर्शन भरवले जातं. त्याची जी थीम आहे ती रिवाइंड अँड फॉरवर्ड मीन्स राईट फ्रॉम द एन्शियंट टिल द प्रेझेंट ऑर नेक्स्ट फ्युचर. जे काही डेव्हलपमेंट होणार आहे सायन्स, मॅथ्स आणि तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी, त्या विषयावरती आम्ही विविध प्रकल्प मांडले. त्याच्यामध्ये टीचर्सचे पण प्रकल्प आहेत आणि मुलांचे म्हणजे स्टुडंट्सचे देखील प्रकल्प आहेत. त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की कसं राईट फ्रॉम द एन्शियंट टाईम तीच थीम वापरून, तीच टेक्नॉलॉजी वापरून कसं पुढे पुढे काय या विषयांमध्ये डेव्हलपमेंट झाली. तसंच त्याच्यातलं हे एक चंद्रयान आहे आमचं. त्याच्यामध्ये हे म्हणजे प्रतिकृती आहे. त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की भारताने चंद्रयान नाही मग फक्त या क्षेत्रातच नाही, विविध क्षेत्रामध्ये किती प्रगती केली. त्यानंतर शाळेच्या आतमध्ये एका बाजूला सुंदर असं गगनयान या ठिकाणी बनवलेले आहे. आता आपल्याशी बोलण्यासाठी आयझॅक न्यूटनच्या वाइस प्रिन्सिपल आहेत. ते काय बोलतात ते आपण ऐकूया. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही आजच्या ह्या एग्जीबिशन विषयी काय सांगा? यस, एक्चुअली सर हम लोग देखने जाएंगे तो साइपाई जो प्रेजेंट कर रहे हैं आइजैक न्यूटन ग्लोबल स्कूल में, ये हमने 4 जनवरी को इनॉग्रेट किया था. वाई 4 जनवरी? बिकॉज 4 जनवरी 1643 इज़ द बर्थ डे ऑफ सर आइजैक न्यूटन. तो हम लोग हर साल 4 जनवरी को अपने तरफ से एक छोटा सा ट्रिब्यूट रखते हैं और साइपाई करके ये एग्जीबिशन इस बार रखा है. और हम लोग का थीम है रिवाइंड एंड फॉरवर्ड. तो जैसे कि आप देख सकते हैं हमने यहाँ पे फॉरवर्ड रिप्रेजेंट किया है गगनयान 2025. इसरो ने अब तक सर बहुत ही अमेजिंग मिशंस किए हैं, जैसे कि मंगलयान हुआ, चंद्रयान हुआ, समुद्रयान एंड सूर्ययान, और ये अपकमिंग मिशन है गगनयान. तो हम लोग ने अपने तरीके से एक छोटा सा एक ट्रिब्यूट देने की कोशिश की है, क्योंकि उनका प्लान है कि वो अगले साल एक स्पेस कैप्सूल में अराउंड 3 to 4 क्रू मेंबर को स्पेस स्टडी करने के लिए भेजने वाले हैं फॉर 3 days मिशन. तो उसका एक छोटा सा रिप्रेजेंटेशन हम लोग ने यहाँ पे एक अर्थ ग्लोब और एक सैटेलाइट और एस्ट्रोनॉट के थ्रू एक दिखाया है. ये तो हुआ सिर्फ फॉरवर्ड का, बट इसके साथ साथ इस एग्जीबिशन में आप देख सकते हैं कि हम लोग ने 5 डिस्कवरीज, ग्राहम बेल, थॉमस एडिसन, एल्बर्ट आइंस्टाइन, आइजैक न्यूटन की डिस्कवरीज, 5 डिस्कवरीज से लेके अभी फिलहाल जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस बहुत रन हो रहा है वहाँ पे भी कवरेज किया है. एंड जो भी मेडिसिनल प्लांट्स है, ऑर्गेनिक फार्मिंग है, रिसाइकलिंग मेथड्स है, उनको भी कवर किया है. और फ्यूचर डोमेन्स में क्वांटम कंप्यूटिंग को लेके एंड साथ साथ हमने मैथमेटिक्स को भी कवर किया है, एबैकस, वैदिक मैथ्स एंड फ्यूचर में मैथमेटिक्स का जो रोल रहेगा, लाइक हाउ पाइथागोरस थ्योरम इज रिलेटेड टू आवर रियल लाइफ. एंड देन आप देख सकते हो जैसे कि आप स्टेयरकेस में जाओगे तो वहाँ पे म्यूजिक का रिलेशन किया है मैथ और साइंस के साथ. तो हम लोग एक कोलैबोरेटिव एफर्ट और एक को रिलेशन दिखा रहे हैं थ्रू दिस एग्जीबिशन. और क्लोज टू 156 बच्चों के एग्जिबिट्स है एंड टीचर्स एंड स्टूडेंट्स के मिक्स करेंगे तो 165 एग्जिबिट्स है. एंड हमारे पास अब तक 25 के आसपास स्कूल्स विजिट कर चुके हैं. वसईची संस्कृती, वसईतील पारंपरिक शेती, बागायत, त्यासाठी वापरली जाणारी अवजारे, पारंपरिक कपडे, खाद्यपदार्थ, सुपीक मातीत ऑर्गॅनिक म्हणजेच गाई म्हशींचे शेणखत, गांडूळ खत यांचा वापर करून शेती कशी करावी ह्याचे एक उत्तम उदाहरण या वसईच्या संस्कृती दर्शनामध्ये आपणास पाहावयास मिळत आहे. याबद्दल या शाळेच्या शिक्षिका आपल्याला काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया. मी मिसेस प्रीटी लोपेस, मी आयझॅक न्यूटनची सुपरवायझर आहे. आणि आता तुम्ही ह्या प्रदर्शनामध्ये स्पेशली पाहतात हा सेक्शन जो आहे तो ऑर्गॅनिक फार्मिंग सेक्शन आहे, जिथे ॲक्च्युली मूळची वसईची संस्कृती जी आहे ती आम्ही डिपिक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही ह्या बाजूला बघाल तर ही जी अवजारे जी आहेत ही सगळी अवजारे शेतीला वापरणारी आहेत, शेती ठिकाणी. आता ही अवजारे युजली आपली लहान मुलं कधीच बघत नाही आहेत, तर ती आम्ही डिस्प्लेला खास आपल्या मुलांसाठी दाखवलेली आहेत. ह्या बाजूला आपण आलात तर ही आपली वसईला अगोदरच्या पुरातन काळामध्ये जी वसईची संस्कृती होती ती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघाल तर आताचं जी जनरेशन आहे त्यांना एक न्यू ट्रेंड
डिमांड आहे की लवकरात लवकर उगवायचं वगैरे हे, तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून जी आहे ना, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक खत जे वापरलं जातं फर्टिलायझर्स, त्याचं आम्ही डिफरंट, आता ऑर्गॅनिक म्हटलं की त्यांना एकच वाटते, पण वेगवेगळ्या प्रकारची, जशी आपला जो ड्राय वेस्ट असतो, ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे रोजचा आपण भाजीपाला वेस्ट असतो, त्याचं ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण बनवू शकतो. हे आपली नीम ट्री त्याच्या पाल्यापासून बनवलं जातं. एक फिश मॅन्युअर आता नवीन आहे. हे फिश मॅन्युअर म्हणजे बोंबील जे फिश आहे त्याच्या थ्रू हे बनवलं जातं. कावडंग मॅन्युअर तर आपल्याकडे पहिल्यापासून त्याची माहितीच आहे. आणि हे आहे आपलं वर्मी कंपोस्ट, जे गांडूळ त्याच्यातर्फे त्याच्या थ्रू होल. ओके, आता हे सगळं ऑर्गॅनिक मॅन्युअर बोला, सगळी संस्कृती दाखवली, तर वाय नॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम वसई. तर वसईची व्हेजिटेबल्स जी आहेत, म्हणजे वसईमध्ये मूळ ऑर्गॅनिक जी उगवली जात आहेत, त्याचं आम्ही प्रदर्शन भरवलेले आहे. इट इज प्रदर्शन कम सेल. तर मग पॅरेंट्स जे येत आहेत त्यांना एक ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्सचा, ऑर्गॅनिक पालेभाज्यांचा आस्वाद मिळाला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी आम्ही त्याचीही अरेंजमेंट केलेली आहे. पुढे बघाल तर त्याच्यामध्ये भरपूर असे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट व्हेजिटेबल्स, पालेभाज्या, फळभाज्या देखील आहेत. आणि आपल्या मुलांना एक स्पेशल एक्सपिरियन्स मिळावा की फार्मिंग कसं केलं जातं किंवा प्लांट ग्रोथ कसं होते, त्याच्यासाठी आम्ही एक एक्स्ट्रा एक सेक्शन बनवलेलं आहे, डू इट युअर सेल्फ. ते आहे आपलं ग्रो युअर ओन प्लांट. जिकडे मुलं येणार त्याच्यामधली बॅग्स घेणार, इकडे आपले खत जे कावडंग मॅन्युअर म्हणजे आपलं गाई म्हशीचं जे खत आहे ह्याचं कावडंगचं आहे ते, आणि आपली एक प्रॉपर वाडीतली माती जी आहे ती आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे. मुलं स्वतःहून ते बी घेतात, लावतात आणि ते घरी जाऊन मग ते उगवणं हे करणार, म्हणजे तो एक एक्सपिरियन्स पण आम्ही त्यांना दिलेला आहे. आणखी आपली बघाल तर आपली गावठी अंडी देखील आपण डिस्प्लेला ठेवलेली आहेत, तर ती देखील, आणि वसईतलं स्पेशालिटी वसईची केळी, त्याच्यासाठी पण आम्ही त्याची पण अरेंजमेंट केलेली आहे. तर ओव्हरऑल एक व्ह्यू आहे की आपल्या वसईची संस्कृती कशी दाखवता येईल मुलांना, त्याचं एक ऑलमोस्ट एक पिक्चर म्हणून आम्ही एक त्यांच्यासाठी हे पूर्ण केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला डिफरंट म्हणजे आपल्या वसईमध्ये ज्या ज्या प्रकारच्या माते अवेलेबल आहेत त्या देखील आम्ही 4 ठिकाणी ठेवलेले आहेत. गणित आणि विज्ञान, गणित आणि विज्ञान ह्यावर आधारित ध्वनी कसा निर्माण होतो याबद्दल आपणास शाळेच्या शिक्षिका माहिती देत आहेत. सर्वांना नमस्कार. माझं नाव प्रीतिका म्हात्रे. आयझॅक न्यूटन शाळेच्या गणित आणि विज्ञान प्रदर्शनात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. इथे 2 प्रोजेक्ट आहेत. पहिले एक सॉफ्टवेअर आहे. आपण सगळीकडे वजन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट घेऊन जाऊ शकत नाही, तर एक RFID म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणून बनवलं आहे. त्याचे यूज म्हणजे असं आहे की आपल्याकडे टॅग आहेत, सेन्सर आहे आणि ऑडिओ मशीन आहे. सो टॅग जेव्हा सेन्सर सेन्स करतो, आपल्याला आता ऐकूच आलं असेल, एक साऊंड प्रोड्यूस होतो. तर सगळीकडे आता वजन इन्स्ट्रुमेंट नेण्याची गरज नाही, तर ह्या प्रकारे ह्या सॉफ्टवेअरचा यूज करून आपण वेगवेगळा साऊंड प्रोड्यूस करू शकतो. आणि दुसरं आमचं मॉडेल आहे ते गणिताचं आहे. गणित हे सगळीकडे आहे, आपल्या 4ही बाजूला आहे. तर आपण एक गणितातला कॉन्सेप्ट घेतलेला आहे, फिबोनाकी सिक्वेन्स म्हणून. आता ह्या कॉन्सेप्टमध्ये फिबोनाकी जो एक नावाजलेला मॅथमॅटिशियन होता, त्यांनी एक सिक्वेन्स दिला आहे 1 1 2 3 5 आणि असं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे कसं की नेचर बघितलं, आपण फुलांची पंखी बघितली, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं ते 3 पेटल्स असतात, 5 असतात, 8 असतात. तर त्याच्यात फिबोनाकी सिक्वेन्स आला. तसंच म्युझिक आहे आपल्याकडे, त्याची आता हा मुलगा आपल्याला प्ले करून दाखवेल, त्याची जी नोट्स आहेत त्याच्यामध्ये देखील फिबोनाकी सिक्वेन्स आहे. तर अशा प्रकारे गणित आपल्या चहूकडे आहे हे आम्हाला दाखवायचं आहे. थँक्यू. सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमाला, सूर्यमाला म्हणजे सूर्य आणि इतर ग्रह याविषयी शिक्षिका आपल्याला माहिती देत आहेत. ती माहिती आता आपण ऐकूया.
Welcome to Isaac Newton Global School. Myself, Tabassum Surti, principal of preschool over here in Isaac Newton Preschool at Parnaka. So welcome to our exhibition, and today you are standing in this section where we have projected the solar system. Solar system altogether 500, which we know it till now, in the Milky Way, from which we have projected one out of that. And we have projected all planets over here. We have given information to everybody about the planets in detail. There are many things which we don't know about the planets. I'll give you one example. That is Jupiter. Jupiter is one of the largest planet in our solar system, and Jupiter is so large so that 1,300 Earth can come together and form one Jupiter. So you can imagine there are so many information which we are not aware of, but still it is being projected. So science exhibition is not only about what decoration is there and what we have put up, but it is more about information which we are not aware of till now. So thank you so much. ज्ञानेंद्रिये आणि एकाग्रता. अनवाणी चालल्यावर जमिनीवरती म्हणजेच आपल्या पायाखाली निरनिराळ्या टोकदार वस्तू, माती, दगड किंवा इतर स्पर्शाने वस्तू ओळखणे किंवा हाताने स्पर्श करून ओळखणे आणि वास घेऊन ओळखणे अशा वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियाबाबत टीचर आपल्याला काय सांगतात ते आपण ऐकूया. आता आपण सर्व बघत आलेलो आहोत. ह्यामध्ये एक दुसरा देखील एक्झिबिशन ठेवलेलं आहे, ते म्हणजे माइंड रिलॅक्सेशनसाठी. ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर का स्ट्रेस असेल तर त्यांना कसा आपला स्ट्रेस घालवता येईल ह्याबद्दल ताहिरा गोन्साल्विस मॅडम आपल्याला सविस्तर सांगतील. मॅडम नमस्कार. नमस्कार, मी ताहिरा गोन्साल्विस आणि इकडे मी काउन्सिलर म्हणून काम करत आहे. माझ्याकडे नेहमी मुलं, टीचर्स किंवा बाहेरचे सुद्धा कधी कधी म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण स्ट्रेसमध्ये असतो. मग स्ट्रेसमध्ये असल्यानंतर रिलॅक्स कसं व्हायचं, छोटे छोटे गोष्टी असतात आपल्या रोजच्या जीवनातले जे आपल्याला आहेत आपल्यासमोर, पण आपण त्याचा कसा अनुभव घ्यायचा आहे तो आपल्याला माहीत नाही आहे. तर तोच आम्ही इथे करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे असं नाही की इथेच तुम्ही अनुभव करा, पण पुढे जाऊन आयुष्यातसुद्धा तुम्ही ते करू शकाल, ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर थोडक्यात दाखवायचं म्हणजे जेव्हा आपण चालतो खूप साऱ्या वेळेला म्हणजे आपल्या घराच्या बाहेर ही मॅट असते, आपण जस्ट सहज चालून जातो, आपण तो अनुभव घेत नाही. आता इथे जेव्हा चालतो तेव्हा आपल्या पायाला कसं वाटतं ते आपण अनुभव घेतो. मातीवर बऱ्याच वेळेला आपण चालत असतो, ती आपल्या पायाला लागते, पण आपल्याला तो अनुभव येत नसतो की आपण काय करतो. मग तो अनुभव आपण इथे ठेवलेला आहे. समुद्रावर जातो आपण, फक्त वाळूमध्ये जातो, चप्पल घालून असतो किंवा चप्पल काढले तरी आपण तो अनुभव घेत नसतो. मग ही वाळू कशी फील होते आपल्या पायाला ते आहे. आणि त्याच्यानंतर हा पाणी आता थोडंसं गढूळ झालेला आहे, पण ह्यामध्ये दगडं आहेत. पाण्यात आपण जेव्हा पाय ठेवतो तेव्हा पाण्याचा स्पर्श कसा वाटतो तो इकडे अनुभव तो दिलेला आहे. तर हे झालं अगोदर पायाचं. घरात सुद्धा आपण जेव्हा असतो, कणिक मळत असतो किंवा आपण जेवत असतो, ती रोटी असते, भात असतो, आपण नुसतं घेतो खातो, ते अनुभव करत नाहीत. नारळ असतो आपल्या हातामध्ये, खवत असतो किंवा भाजी जे काही. तर इथे आम्ही जे वेगवेगळे टेक्स्चर्स ठेवले आहेत त्याच्यामध्ये हात घालून आपण कसं फील होतं आहे हाताला, तो अनुभव आपण घेत आहोत. हे हाताचे वेगवेगळे टेक्स्चर्स ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जेव्हा चहा, कॉफी किंवा काहीही पीत असतो, घरात सुगंध असतो अगरबत्तीचा किंवा फुलाचा, त्या सुगंधाचा अनुभवसुद्धा आपण घेत नसतो. तर इथे आम्ही वेगवेगळे ते ठेवलेले आहेत. मग इथे ते येतात आणि ते त्याचा सुगंध, मग ते केल्यामुळे त्याच्या तो विचार जे आपले आहेत, स्ट्रेस, तो बाजूला सारला जातो आणि आपण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. खूप आपण त्यामध्ये समरस होऊन जातो आणि त्याच्यामुळे तो स्ट्रेस बाजूला होतो. मग रिलॅक्स फील करतो थोडक्यात. थँक्यू. अशा प्रकारे अजून इतर प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी बनवून शाळेमध्ये प्रदर्शनात सहभाग दर्शविला आहे. विद्यार्थी याबाबत आपल्याला काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया. गुड आफ्टरनून, माझं नाव आहे प्राप्ती आणि आम्ही सोलार एनर्जीवरती एक प्रोजेक्ट केला आहे. तर हे सूर्य सोलार पॅनलला एनर्जी देते आणि नंतर ते एनर्जीने इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस इथे होत म्हणजे पास करतं ते आणि तिथून अंडरग्राऊंड वॉटर येते. तिथून मध्ये
वॉटर टँकमध्ये जाते आणि नंतर फील्ड्समध्ये पाणी येते, असं ते प्रोसेस होते. सो दॅट्स हाव इट वर्क्स. And this is my friend Elron. Hello sir, my name is Elron. Our project we have here is OSIRIS-REx. OSIRIS-REx was a spacecraft made by Lockheed Martin Space in Littleton, Colorado, and its main purpose was to conduct a flyby and collect sample materials from an asteroid which is named 101955 Bennu. Scientists are going to use these sample materials to better understand the formation of the solar system, planets, and all life on Earth. Now, upon inspection of these materials, carbon and water were found. After successfully completing the main task, the spacecraft was expected to set out onto a new mission which is called OSIRIS-APEX, conducting a flyby of asteroid named 99942 Apophis. If you have any more questions, ask Ikshut. Thank you. My name is Som Chikalkar. And my name is Nishkarsh Tripathi. Today we are going to present to you a topic related to rockets and space history. So these are rockets and these are satellites. So this is a normal model of a rocket. This is Polar Satellite Launch Vehicle, which has had 59 launches, among which 56 are successful and 3 are failures. This is RH-75, which means Rohini 75. It was India's first sounding rocket. The launch of it was on 20th of November 1967. This is Geosynchronous Satellite Launch Vehicle, which means GSLV. It was launched on the 18th of December 2014. This is SLV-3, and it was launched on the 18th of July 1980. Interesting fact, after the launch of SLV-3, India became the 6th country with satellite launching ability. Now let's go to some satellites. So this is a normal satellite. This is Sputnik 1. It was the first artificial satellite of Earth. And let's go to Aryabhatta. Aryabhatta was India's first artificial satellite. This is at that time Aryabhatta became so famous that it was also printed at the back side of a 2 rupee note. And let's go to a 2019 mission of ISRO, which is Chandrayaan 2. So Chandrayaan 2 is the second lunar exploration mission developed by the ISRO. After Chandrayaan 1, all it consists of a lunar orbiter, formerly included the Vikram Lander and the Pragyan rover, as you can see there. प्रदर्शन बघितल्यानंतर पालक वर्ग या प्रदर्शनाविषयी काय सांगत आहेत, त्यांचे काय विचार आहेत, त्यांचे काय मत आहे ते आता आपण ऐकूया. माई सेल्फ डॉक्टर किंजल मिस्त्री. मेरी बेटी इधर 4th स्टैंडर्ड में पढ़ रही है और आज इधर 3 दिन का साइंस एग्जीबिशन लगा है और हम लोग जस्ट स्टार्ट ही कर रहे हैं. लेकिन इधर जो बच्चों ने बनाया है, हमने वीडियोस देखा है, वो काफ़ी एकदम अट्रैक्टिव है और उनका जो लेवल है वो बहुत हाई है. और ये जो हमारी जो आइजैक न्यूटन स्कूल है ना, वो डिफरेंट टाइप ऑफ एक्टिविटीज़ करती ही रहती है. मतलब एवरी मंथ हमारे चाइल्ड को अलग अलग एक्टिविटी में वो लोग एंगेज करते हैं और उनकी जो इनर एबिलिटीज़ है वो बाहर आती है.
तो अभी हमने जस्ट देखना स्टार्ट किया है, लेट्स सी कैसा है। आम्हाला एक इन्व्हिटेशन आलं होतं की तुम्ही येऊन बघा हे एक्झिबिशन जे मुलांनी करून घेतलं आहे। ग्राउंड प्लस 2 माल्यावर प्रत्येक क्लासमध्ये हे एक्झिबिशन मुलांनी बनवलं आहे। प्रत्येक सब्जेक्टवर आहे, सोलारवर आहे, इरिगेशनवर आहे, वेस्ट मॅनेजमेंटवर आहे, इलेक्ट्रिसिटीवर आहे। तर मुलांनी खूप मेहनत केलं आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बनवलं आहे। आणि आम्ही जे हे बहुतेक विसरले आम्ही जे शिकले होते, पण त्या लोकांनी मुलांनी आम्हाला परत रिव्हिजन करून दिलं आहे। माझं नाव प्रीती सावंत अधिकारी, माझी मुलगी वंशिका अधिकारी 8th ग्रेडमध्ये इथे आहे। वंशिका आणि तिची मैत्रीण राही शाह ह्या दोघांनी स्मार्ट होम म्हणून एक प्रोजेक्ट केला आहे। आज टेक्नॉलॉजी म्हटलं तर मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री समजली जाते, पण त्यांचा प्रोजेक्ट बघून 2 मुलींनी तो प्रोजेक्ट केला आहे म्हणून पण खूप कौतुक झालं आहे। सायन्स एक्झिबिशन जर तुम्ही म्हणाल तर तिथे पॅरेंट्स, टीचर्स, स्टुडंट सगळ्यांनी अफाट मेहनत घेतली आहे आणि आम्ही म्हणजे आता ज्यांनी 20 वर्ष करिअरचे घालवले त्याच्यानंतर पण आम्हाला वाटतं की आम्ही खूप सारं शिकायचं बाकी आहे आणि इथून आम्ही खूप सारं शिकलो पण। थँक्यू सो मच। आज ह्या ठिकाणी आमच्यासोबत एक पॅरेंट्स म्हणून आणि आपल्या इकडचे फेमस डॉक्टर अमया गाळवणकर हे देखील आहेत। ह्यांच्याकडून आपण विचारूया त्यांना हे एक्झिबिशन कसं वाटलं त्याबद्दल। डॉक्टर साहेब नमस्कार। नमस्कार। खूप बरं वाटलं, व्हेरी सॅटिस्फाईंग। म्हणजे ह्या काळामध्ये मुलांना सायन्सची रुची निर्माण करण्यासाठी हा फार छान उपक्रम आहे आणि मुलांचा त्याच्यामध्ये जेवढा इन्व्हॉल्वमेंट आहे दॅट इन्व्हॉल्वमेंट इज ऑल्सो व्हेरी अपिलिंग। बाकी शाळेच्या मुलांनासुद्धा इकडे बोलवून त्यांना दाखवलं गेलं एक्झिबिशन, ते सुद्धा फार चांगलं होतं कारण बाकी शाळासुद्धा मग इकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि प्रत्येक इयत्तेप्रमाणे त्यांना खुली देवर गिवन फुल फ्रीडम की तुम्ही तुमचा विषय सिलेक्ट करा, तुमचा सब्जेक्ट सिलेक्ट करा, त्याच्यावर तुम्हाला जे पाहिजे ते बनवा आणि टीचर्सकडून सुद्धा सहयोग खूप होता। त्याच्यामुळे मुलांना असं एक्झिबिशन आहे, प्रोजेक्ट बनवायचं आहे, एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत, त्याचं दडपण बिलकुल आलं नाही। त्यांनी एव्हरीबडी एन्जॉयड इट। त्याच्यामुळे मुलंसुद्धा खूप खुश आहेत, पेरेंट्स खूप खुश आहेत आणि असे उपक्रम वारंवार होत राहिले तर मुलांना सायन्सच्या रुची खूप वाढेल आणि त्याच्यामुळे समाजालाच त्याचा फायदा आहे। आता ह्या शाळेमध्ये आपल्यासोबत एक पेरेंट्स आणि डॉक्टर गौरी पाटील ह्या देखील आहेत, तर ह्या देखील त्यांनी देखील एक्झिबिशन बघितलेलं आहे, ते आपल्याला सांगतील। खूप छान इनिशिएटिव्ह आहे स्कूलचा। मुलांमध्ये अगदी जिज्ञासा निर्माण होईल, म्हणजे इनोव्हेशन आहे, म्हणजे इनोव्हेटिव्ह आहे सगळं। मला खूप छान वाटलं। माझ्या लेकीने पण एक प्रोजेक्ट केला ह्याच्यामध्ये 4Dमध्ये, म्हणजे स्वतः एक्सप्लेन करणं, एखादा प्रोजेक्ट स्वतः बनवणं, ते मोबाईल आणि हे घेऊन बसण्यापेक्षा काहीतरी वेगळं करणं स्वतःहून, हे मला खूप चांगलं वाटतं आहे आणि ती एवढ्या सगळ्यांसमोर ते एक्सप्लेन करणं, एवढी छोट्या वर्गातली मुलं पण इतकं चांगलं एक्सप्लेन करतायत, स्वतःचं चांगलं प्रोजेक्ट कसा क्रिएटिव्ह आहे, कसं चांगलं आहे आजच्या काळासाठी ते दाखवत आहे। खूप चांगलं वाटलं। ऑर्गॅनिक फार्मिंग एक छान वाटलं, सगळं सोलार सिस्टीमवर काम करणारी सगळे यंत्र खूप छान वाटलं। म्हणजे छोटा मुलगा पण माझा इन्स्पायर झाला की हां असं काहीतरी केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, छान वाटलं। थँक्यू। आयझॅक न्यूटन ह्या शाळेत भरलेले हे 3 दिवसीय एक्झिबिशन यशस्वी करण्यासाठी सोफिया डियाब्रिओ प्रिन्सिपल, तबस्सुम सुरती प्री प्रायमरी प्रिन्सिपल, रेणुका पिल्ले वाइस प्रिन्सिपल, प्रीती लोपिस प्रायमरी कोऑर्डिनेटर, प्रतिमा वर्तक सायन्स एक्झिबिशन इंचार्ज, प्रतिका म्हात्रे मॅथ्स HOD, तसेच सर्व शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी गण, पालक वर्ग यांच्या अथक परिश्रमाने यशस्वी झाले असे सांगण्यात आले।